श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. बघा, लक्ष्मीची पावलं किंवा लक्ष्मी चरण, लक्ष्मी पादुका म्हणजे माता लक्ष्मीच्या पावलांचे ठसे. दिवाळीला आपण बऱ्याचदा जुने लक्ष्मीची पावलं काढून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीचे ठसे लावत असतो. ठीक आहे, यामुळे घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होते आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. पण बघा, हे पावलं आहे ना, हे लावायचे कसे, त्याचे नियम काय आणि हे लावल्यामुळे काय काय लाभ होतात, तर ही माहिती मी तुम्हाला देणार आहे. सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते, हे बघा, हे लक्ष्मीचे पावलं हे धातूचे आहेत. याच्यावर विशिष्ट खुणा आहेत. चक्र आहे, चंद्र आहे, धनुष्य आहे, त्यानंतर घोड्याची नाळ आहे, मासा आहे, कमळ आहे, कलश आहे, स्वस्तिक, असे बरेचसे याच्यावर चिन्ह आहे. माझ्या उंबरठ्यावर पण मी तुम्हाला बऱ्याचदा हळदीचं लेपनाच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय की मी असेच पावलं मी चांदीमध्ये लावलेले आहे. ते थोडेसे महाग जातात, म्हणजे जवळपास 1001 रुपयापर्यंत. पण हे बघा, हे पावलं तुम्हाला असे मिळाले जवळपास कुठे धातूचे वगैरे, तर तुम्ही नक्की घ्या, तसे लावा, कारण याचा फायदा खूप आहे. मी पुढे तुम्हाला सांगते. हे पावलं जवळपास कुठे मिळाले तिथून घ्या, नाही तर मी स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला हे पावलं मिळतील. बघा, आपण एखादी गोष्ट करतो ती नियमांनी करा. उगाच काहीतरी करायचं म्हणून करायचं, मग त्यामुळे उगाच वेळ जातो आणि त्या गोष्टीचा लाभ होत नाही. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, हे पावलं जर तुम्हाला लावायचे असतील तर ते नियमांनी लावा. हे जे विशिष्ट खुणा असलेले पावलं आहे तर ते लावा. दिवाळीला काय होतं बघा, बऱ्याचशा रेडीमेड रांगोळी, नंतर हे प्लास्टिकचे पावलं वगैरे येतं, प्लास्टिकचं स्वस्तिक, प्लास्टिकचं शुभ लाभ असं येत असतं. ते फक्त एक शो साठी झालं. ते तुम्ही दाराला लावलं तर दार तुमचं, मुख्य दरवाजा तुमचा छान दिसेल, पण त्याच्यामुळे होणारे लाभ तुम्हाला मिळणार नाही. म्हणून तुम्हाला जे पावलं आहेत तर ते तुम्ही अशा प्रकारे लावा. तुमच्या इथे कुठे मिळाले तर नक्की आवर्जून हे घ्या, नाही तर मी नंबर दिलाय त्या ताईंकडून तुम्ही मागवू शकतात. हे लक्ष्मीच्या पावलांचे ठसे जे आहे, याच्यामुळे घरामध्ये समृद्धी, संपत्ती येते. त्यानंतर सकारात्मकतेचं एक प्रतीक मानलं जातं. लक्ष्मीचे हे पादुका ज्या आहे त्या मुख्य दरवाजाच्या इथे उंबरठ्यावर लावल्यामुळे माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होतं आणि बघा, सकारात्मक ऊर्जा राहते, निगेटिव्हिटी निघून जाते. लक्ष्मीचे हे पावलं ठसे काढल्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि बघा, काही वाईट गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये येतच नाही. उंबरठ्यावर आणि ते कसे लावायचे की घरामध्ये येत आहे असे लावायचे. बऱ्याचदा महिलांना माहीत नसतं आणि चुकून ते उलटे सुद्धा लावून देतात. तर ती लक्ष्मी माता घरामध्ये येते असं उंबरठ्याला दोन, एका साईडला एक आणि एका साईडला एक असं तुम्हाला लावायचं आहे. मध्यभागी वगैरे लावू नका, कारण आपला पाय त्याच्यावर पडण्याची शक्यता असते, मग त्याच्यामुळे याचा अपमान होतो. यासोबतच हे पावलं लावल्यामुळे घरामध्ये वातावरण आनंदी राहतं. आणि बघा, हे पावलं जे आहे याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मकता राहत नाही. मग आपण जे कष्ट करतो तर त्याला नशिबाची साथ मिळत असते. बऱ्याचदा काय होतं, खूप कष्ट करतो पण काही होत नाही, कारण घरामध्ये निगेटिव्हिटी इतकी असते की त्यामुळे काही चांगल्या गोष्टी घडतच नाही. म्हणून घरामध्ये सुख शांती आणण्यासाठी, सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होण्यासाठी असे पावलं तुम्हाला लावायचे. या प्रत्येक खुणांचं काहीतरी महत्त्व आहे, विशिष्ट एक महत्त्व आहे. कलश आहे, त्याच्यावर बऱ्याच खुणा आहे, चांदणी आहे, मासा आहे. तर हे बऱ्यापैकी 15-16 चिन्ह याच्यावर आहे. म्हणून या पावलांचे जास्त फायदे आहे. यानंतर आर्थिक अडचणी दूर होतात. बघा, माता लक्ष्मीचे असे पावलं जर तुम्ही लावले तर घरावर समजा कर्ज वगैरे असेल तर हे पावलं लावायचे आणि कर्ज फिटलं जाईल असं नाहीये. कर्ज फेडण्यासाठी आपण कष्ट करतो, बरोबर, पण कधी कधी काय होतं, कष्ट करून सुद्धा तेवढा कर्जाचा पैसा आपल्याला जमत नाही. मग म्हणजे समजा कर्ज आहे 20,000चा दर महिन्याला तुम्हाला फेडायचं आहे आणि तुमच्या हातामध्ये येतात 8-10 हजार येतात, मग तुम्ही कर्ज कसं फेडणार? म्हणून तुमच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळाली तर बरोबर तुमचे आर्थिक चणचण जी आहे ती दूर होईल आणि कर्ज तुम्ही चुटकीसरशी जे आहे ते फेडू शकाल. आणि त्यामुळे तुम्हाला असे पावलं लावायचे आहे. लक्ष्मीचे हे पावलं लावल्यामुळे कुटुंबामध्ये सुख शांती नांदते, नातेसंबंध सुधारतात. घरामध्ये बघा, कधी कधी खूप कटकटी, भांडणं वगैरे होत असतात, तर त्याला पण निगेटिव्हिटी कारण असतं. तर ती जाण्यासाठी तुम्हाला हे पावलं लावायचे आहे की जेणेकरून घरातले जे व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये प्रेमाची भावना निर्माण होईल, नवरा बायकोचे भांडणं वगैरे होणार नाही. वास्तुदोष निवारण्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचे आहे. हे लावल्यामुळे घरामध्ये वास्तुदोष जो आहे तो कमी होतो. वास्तुदोष असेल ना, मग तुम्ही घरामध्ये बघा खूप प्रकारचे प्रॉब्लेम यायला लागतात. मुख्य दरवाजावर हे ठेवलेच पाहिजे. त्यानंतर बघा, बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे तुमचं देवघर आहे तर देवघराच्या इथे सुद्धा तुम्ही हे पावलं लावू शकतात. तुमचा व्यवसाय आहे, व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही लावू शकतात. पूजेच्या जागेवर तुम्ही लावू शकतात. व्यवसाय असेल तर नक्की तिथे सुद्धा आवर्जून हे लावा. दिवाळीमध्ये बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण हे पावलं लावत असतो. पण आत्ता बघा, सगळे आषाढ महिना सुरू झालेला आहे
आणि आता या महिन्यापासून सगळे सणवार सुरू होतात. तर अशा शुभ दिवाळीची वाट पाहण्यापेक्षा तुम्ही आत्ताच हे लावा. दिवाळीच्या वेळेस परत छान ते पुसून तुम्ही व्यवस्थित करू शकतात. आणि हे एकदा चिटकवले ना, हे फेविक्विकने लावलेले आहे मी माझ्या उंबरठ्यावर. हे एकदा लावले का ते निघत नाही, वर्षानुवर्षे ते निघत नाही. ठीक आहे, फक्त त्याच्यात समजा काही पाणी वगैरे गेलं तर ते निघतात, पण परत तुम्ही फेविक्विकने ते व्यवस्थित लावू शकता. फक्त लक्ष्मीचे पावलं बघा लावताना लक्षात ठेवा, घरात येताना आहेत अशा दिशेने लावायचे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कोणाचा पाय वगैरे लागणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची. योग्य जागा निवडायची आहे. पायऱ्यांवर हे लक्ष्मीचे पावलं काढू नका. ठीक आहे, लक्षात ठेवा. पायऱ्या, चढत्या पायऱ्यांवर असे हे लक्ष्मीचे पावलं काढायचे नाही. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरच लावायचे आहे. त्यानंतर लक्ष्मीचे हे पावलं जे आहे, शेजारी बाथरूम वगैरे आहे किंवा कचरा पेटी वगैरे आहे त्याच्याजवळ हे लावू नका. लक्ष्मी मातेचा अनादर होतो. म्हणून या गोष्टी महत्त्वाच्या आहे. कुठली पण गोष्ट आहे ना नियमांनी केली तर त्याचा फायदा होतो. आणि हे लक्ष्मीचे जे ठसे आहे हे अतिशय दिसायला सुंदर पण दिसतात, सजावट पण होऊन जाते आणि याचा लाभ सुद्धा आपल्याला मिळतो. आणि कुठली पण गोष्ट ही धातूची तुम्ही लावली, पंचधातू, सोने, चांदी वगैरे, तर त्याचा लाभ होतो. सोन्याचं तर आपण नाव पण आता घेऊ शकत नाही, कारण सोनं खरंच खूप महाग झालेलं आहे. मग त्यातल्या त्यात बघा, ते चांदीचे जे पावलं मी तुम्हाला मुख्य दरवाजावर दाखवले होते माझ्या, तर ते मी 2-3 वर्षांपूर्वी दसऱ्याच्या निमित्ताने घेतले होते. आपण बघा, महिला बरीचशी तडजोड करून आपले सुद्धा काहीतरी स्वप्न असतात, मग आपण काहीतरी पैसे वगैरे साचवतो आणि आपली इच्छा पूर्ण करतो. तशाच प्रकारे मी ते पावलं सुद्धा घेतले होते. आणि हे जे आहे हे तुम्हाला फार काही महाग जाणार नाही. तुम्ही त्या ताईंना कॉल करा, त्यांच्याकडून तुम्हाला हे मिळून जातील. तर बघा, हे लक्ष्मीचे पावलं लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये 100% सकारात्मक ऊर्जा येईल. अडीअडचणी, दुःख जे आहे तर ते कमी होतील. ही माहिती तुम्हाला पटली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.